तर मुली घरघर भांडे खेळतात, बरोबर का? लहान लहान लेकरं आहेत ना, मुली जास्त घरघर भांडे खेळायच्या पूर्वी. ह्या दिवाळीच्या पंत्या आहेत ना, दिवाळीच्या पंत्या, ह्या दिवाळीच्या पंत्या त्यातल्या वाती काढायच्या, लक्ष देऊ नये का, वाती काढायच्या आणि त्याला छिद्र पाडायचे. काय पाडायचे? छिद्र पाडायचे. 4 छिद्र पाडायचे एका पंक्तीला. त्याचं काय 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 करायचं तयार? तराजू. केलं का नाही तुमच्याकडे कधी? तराजू तयार करायच्या. त्यात मग त्या दुकानदाराकडे तराजू द्यायचं. दुकानदारानं भाजीपाला आणायचा, तरुट्याचा पाला, गाजर गवत, हे सगळं जमा करायचं. लहान लेकराला ते टाकायचं. हा, किती पाहिजे मावशी भाजी तुम्हाला मेथीची? हा, पावभर मेथीची भाजी पाहिजे. एवढी मेथीची भाजी घ्यावा. त्या पोरीनं अशी मस्त का त्या ओढणीत बांधावं, भाजी घरी घेऊन जावं. मस्त तावा ठेवावं, 3 दगडं मांडावं, बरोबर का? 3 दगडं मांडावं, त्याच्यात एक तावा ठेवावा. तावा दगडाचाच, खाली चूल दगडाचीच. लक्ष देऊ नये का, त्याला काळ्या घालावं खालून, दाटून पेटवल्यासारखं करावं. त्यातच बायकोन, त्यातच एक नवरा. त्यातच एका जणांना बायको व्हायचं आणि एका जण नवरा व्हायचं. लक्ष देऊ नये का? सुंदर ते घर घर भांडे खेळावे. त्यांना लेकरं होतात. कशी होतात 2 मिनिटात? काय माहिती, लेकरं व्हावी. घर घर भांडे तसेच असतात. लेकरं बाळ व्हावी. लेकरं बाळाचा एक संसार व्हावा त्यांचा. मग मालकानं म्हणायचं, मी चाललो बरोबर, बैलगाडी घेऊन शेतात, सोयाबीन आणतो काढून. मग त्यांनी ती गाडी तयार केलेली असायची. कशाची? चिखलाची. त्या चिखलाच्या गाडीला मस्त ते बैल लावायचे. छोटे छोटे चिखलाचे बैल केलेले असायचे. त्या चिखलाच्या बैलाला गाडी बांधायची आणि ते बैल अशी उचलायची हाताने, ती गाडी अशी धरायची एका दोन्ही अंगठ्याने आणि असं न्यायचं शेतापर्यंत. गाडी वळीत 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 हाताने त्याने न्यायचं. शेत कोणतं? अशी हरळी वाढलेली शेत आपलं, असे गवत वाढलेले शेत आपलं. गवत वाढायचं असं, मग तिथं अशी काडीनं असे रेषा मारायच्या, 4-5 10-5 रेषा मारायच्या. आलो माय शेतात, दोघे नवरा बायको गेले शेतात. असा संसार आहे महाराज. मुलीला खूप आनंद संसाराचा. ती मुलगी तीच करते. ती म्हणजे माझाही संसार आहे, मलाही संसारात जावं लागतं. आता तुम्ही तुमचं बघा, घर बघा. मुलीचं प्रेम अत्यंत असतं महाराज. म्हणून आता त्या मुलीचं प्रेम किती आहे आईला कळलं. माता महिनावती म्हणते, बाबा बाई तू चाललीस एवढी मोठी तप यातना करायला, आणि ही तप सहज नाही बाई. असं तप करताना किती तुला संकट सोसावे लागतील, किती दुःख सहन करावं लागेल. या दुःखातून मुक्त होण्याकरता बाई सहज नाही का, हे सोपं नाही. पण नाही ऐकलं महाराज. गेली 12 महिने, प्रत्येक 12 महिने 3 ऋतू असतात. हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. 3 ऋतू काय एका प्रकारचे नसतात. एका ऋतूमध्ये पाऊसच येतो, एका ऋतूमध्ये महाराज थंडी वाजते, एका ऋतूमध्ये ऊन लागते. ऊन, पाऊस, वारा, तिन्ही गोष्टीचा सामना त्या मातेनं करावा. कमी वय महाराज माता पार्वतीचं, पण कोणासाठी? पती मिळावा चांगला त्यासाठी. इच्छा अपेक्षा प्रत्येकाला आहे. संसार करत असताना आपण एकच काम करावं महाराज. संसार करत असताना प्रत्येकाने एकच काम करावं. जीवन चांगलं जगायचं असेल तर चांगलं नामस्मरण करावं. जीवन सहज सोपं जातं. आपण कोणाच्याच वाटेला गेलो नाही ना तर लोकही आपल्या वाटेला जात नाहीत, हे लक्षात